तुला चेन्नईला जाण्यासाठी एवढी बॅग पुरेल का? हो बर, थँक्यू. हे बघा, आपल्या समद्यांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. आपण समद्यांनी मिळून काम करायला पाहिजे. आपल्याला त्या मुलांसाठी डबे बनवायचे. अन 40 डबे माझ्या एकटीच्यानं नाही बनणार, म्हणजे मला नाही शक्य बनणार. आणि त्यासाठी मला तुमच्या समद्यांची मदत लागेल. तुम्ही मला जर मदत केलीत ना, तर अर्थात मी तुम्हाला त्याचा मोबदला नक्की देणार आहे. हे बघा, आपण जर का मिळून काम केलं ना, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या संसारात हातभार लावता येईल. तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळतील. पारू, तू बोलतेस ते आम्हाला पटतंय. आम्ही काम करायला तयार आहोत तुझ्यासोबत. हो, आणि मोठमोठ्या घरात जाऊन काम करण्यापेक्षा आणि मालकिनींच्या शिव्या खाण्यापेक्षा ही तर तुझ्या सोबतीनच काम करू. हो ना, चाळीत राहून काम करायचं तर आपल्या आपल्या पोरांकडे बी लक्ष देता येईल. पारू, आम्ही आहोत ना, तू घे काम. पारू, थोडी काळजी वाटते. नाही म्हणजे मी जर तिकडे गेलो तर तू एकटी कसं करशील सर? आदित्य सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही समधी माणसं आहेत की माझ्यासोबत. तुम्ही निश्चिंत राहा. आता तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. मला सांगा, तुम्ही तिकीट काढलं आहे ना? हो हो, लगेच बुकिंग करतो मी. बर, खर्चाला पैसे आहेत? हो. पारू, मी ऑनलाइन तिकीट चेक केलंय, पण ते काय मिळत. पारू, पारू इकडे बघ. तू ठेवलेस खिशात? हो, मीच ठेवले. माझ्या एका डब्याचे पैसे आले होते. पारू, हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत, तुझ्या बिझनेसचे पैसे आहेत. हे ठेव तुझ्याकडे. एक मिनिट, काय चाललं तुमचं? तुम्ही आपल्यात माझं तुझं करणार आहात का? नाही म्हणजे तुम्ही मला परक समजताय. वा, छान. आदित्य सर, तुम्ही तुमचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार आहात आणि त्यासाठी मी थोडीशी मदत केली तर काय हरकत आहे? तुझ्या भविष्याचं काय? काम कर, हे घे, हे ठेव तुझ्याकडे चुपचाप. छान एक अकाउंट उघड, ओके? आणि मस्त सेव्हिंग कर आणि पैसे जपायला शिक. ते समजा मी नंतर करणार आहे, आता नाही. आता हे पैसे तुमच्याकडे ठेवा. असं समजा की मी तुम्हाला उसने दिले आणि तुमच्याकडे भरपूर पैसे आले ना, की तुम्ही डबल करून मला द्या. आता तरी घेणार आहात का ते पैसे? अभ्यासाचा उपयोग चांगलाच होतो. म्हणजे डबल वगैरे चांगला. खरं सांगू, मला खूप बरं वाटतंय का. म्हणजे तुझा अभ्यासही छान चालू आहे, बिझनेस मध्येही प्रगती करतेस. पारू, इतकी मेहनत कर ना आणि आईसारखी मोठी बिझनेस वुमन हो. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, ओके? आदित्य सर, माझं बी एक स्वप्न आहे. कुठल्याही परिस्थितीत तुमचा प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे. अरे डोंट वरी, बिझनेस तर मी 100% पूर्ण करून राहणार. तर आज मला हिची खूप आठवण येते. कधी असा ट्रेन बसने प्रवासच केला नाही. एवढ्या लहान घरातही कधी राहिलं नाही. अशा परिस्थितीची सवय करून घेतोय. अडचणी येत आहेत, पण आपण दोघे मिळून त्यातनं मार्ग काढतोय. तू सोबत आहेस म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. पारू, मी डिलिव्हरी बॉय झालो तेव्हा ग्राउंड लेवलला जाऊन किती मेहनत करावी लागते हे ज्ञान मला शाळेतही नव्हतं मिळालं. आणि हे सगळं नॉलेज मला घरातून बाहेर पडल्यानंतर मिळत आहे. पारू, असं तर नाहीये ना की आपल्याला घरातून बाहेर काढण्यामागे आईचा काहीतरी
माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. त्यांना सुखात समाधानात ठेव. पारू, काय एवढं काय झालं खुश व्हायला? आज रात्री उशिराचं तिकीट मिळालंय. आज रात्रीच निघावं लागणार आहे. फायनली मी चेन्नईला जातोय. पारू, काय झालं? एवढी आनंदाची बातमी दिली आणि तू अशी. काही नाही, ते तुम्ही जाणार आहात म्हणून माझं मन नाही लागत आहे. मिस करणारच मला? डोंट वरी, लगेच जातो आणि लगेच परत येतो मी. हा, बरं डोळे मीट. हा डोळे मीट ना. बर. उघडू का? हात पुढे कर. काय चाललंय तुमचं? जास्वंदी, कसं वाटलं सरप्राईज? तुझी मैत्रीण तिकडे बंगल्यावरच राहिली ना. आता मी नसताना तू हिच्याशी बोलत जा. थँक्यू.